श्रीनगर बेस हॉस्पिटलमध्ये जखमींसोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा। मुख्यमंत्री फडणवीसांनी व्हिडिओ कॉलवरून जखमींची विचारपूस केली। मंत्री गिरीश महाजनांच्या फोनवरून फडणवीसांनी संवाद साधलाय। पहलगाम हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या 60 वर्षीय सुबोध पाटील यांची उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भेट घेतली। मिलिटरी रुग्णालयामध्ये जात शिंदेंकडून पाटील यांची प्रकृतीची विचारपूस। पाटील यांनी शिंदेंचे आभार देखील मानले। अटारी वाघा बॉर्डरवर हस्तांदोलनाविनाच बीटिंग द रिट्रीट। भारत आणि पाकिस्तान दोन्ही बाजूंकडील दरवाजे बंद। दोन्ही देशांनी आपापले ध्वज उतरवले। ध्वज उतरवल्यानंतर दोन्ही देशांचे सैनिक हस्तांदोलन करत असतात, मात्र यावेळी केलं नाही। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम कडून निषेध। माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पाकिस्तानचा झेंडा फाडलाय। उद्या जुम्याच्या नमाजाला काळ्या फिती लावून जा। पहलगाममधील हल्ल्याचा निषेध करा। परदेशी ताकदींना भारतामधील एकोपा कमजोर करायचा आहे। आम्ही भारतामधील सलोखा बिघडू देणार नाही। खासदार असदुद्दीन ओवैसी यांचं मुस्लिम बांधवांना आवाहन। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव जम्मू काश्मीरमध्ये पोहोचले। जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी प्रतापराव जाधवांनी रेल्वे सुविधा उपलब्ध करून दिली आहे। अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यासाठी भाजपा आमदार मंगेश चव्हाण श्रीनगरमध्ये। चाळीसगावमधील 14 पर्यटक श्रीनगरमध्ये अडकलेले होते। मंगेश चव्हाण यांनी त्यांच्याशी भेट घेऊन चर्चा केलेली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सध्याची परिस्थिती पाहता भारत काहीतरी मोठं करेल, रशियन माध्यमांचा हा दावा आहे। उद्या होणारा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा रद्द। पहलगाममधील हल्ल्यानंतर सोहळा रद्द, सूत्रांची माहिती। आणि उद्या संध्याकाळी वरळीमध्ये होणारा हा पुरस्कार रद्द करण्यात आला आहे।